तर श्री स्वामी समर्थ. नमस्कार. हाय, कसे आहात सगळे? तर गुड मॉर्निंग. कालचा व्लॉग आला आहे आणि आम्ही काल गेलो होतो एका गृहप्रवेशाला आणि मी रेडी झाले, मुलगा पण रेडी झाला आहे आणि तो लपन-छपन बघत होता मला. तितक्यातच तो व्हिडिओमध्ये आला. तर एक ती वेगळीच मज्जा असते की मुलांना यायचं नसेल आणि गपचूप व्हिडिओ काढला तर ते मज्जा असते. आणि त्यानंतर मी तयारी झाली आणि हिला पण रेडी केलं आहे. तर ती वैतागली होती की पप्पाने येतो म्हणून सांगितलं आणि लवकर आलेच नाही. त्यानंतर आम्ही गृहप्रवेशाला पोचलो. तर गृहप्रवेशामुळे होम चालू होता आणि तिकडे पूर्ण घरात धूर झाला होता. तर आम्ही त्यांच्या पोफळीच्या बागेत फिरायला गेलो होतो. पूर्ण पोफळीच्या बागेत फिरून आम्ही मस्तपैकी व्हिडिओ काढला एक छोटासा. मुलांनी भरपूर मजा केली. त्यानंतर तिथे मसाल्याच्या पानाचं झाड होतं, ते बघितलं. तर म्हटलं काढणार पानं. त्यानंतर एक छोटीशी म्हातारी भेटली मला. ते फुलाची म्हातारी असते ती. तर ह्याने पण मजा केली. पोफळीच्या झाडावर चढव म्हणाल तर चढत होता बघा. ते शेजारील काका तिला चढवत होते आणि त्यानंतर माडाच्या झाडावर चढला, पोफळीच्या झाडावर चढला. ती मजा केली. थोडं फोटोशूटिंग केलं आणि 3 वाजता जेवलो आणि घरी आलो. जेवण पण अति सुंदर होतं. घरगुती प्रकारचं जेवण होतं, पण ते एकदम छान होतं. मोजकेच प्रकार होते पण. आणि आम्हाला एका ठिकाणी दुसरीकडे संध्याकाळी मंदिराची स्थापना होती, तर तिकडे जायचं होतं. पण ऐन टाईमला त्या 6 नंतर तिथे वेगवेगळे म्हणजे भूतगीतांचे प्रकार चालू असतात 6 नंतर. तर बहिणीच्या घरी जाण्याचा प्रोग्राम होता. तर तिने म्हणालं येऊ नका तेवढ्या उशिरा, आज या. तर बघूया, गेलो तर जाईन. तर तो व्लॉग घेतला आणि 3 नंतर म्हटलं मूड गेला. एवढ्या गरमीची साडी नेसून बसल्यानंतर प्लॅन पण तो फ्लॉप झाला. तर चेंज केलं आणि रात्री मग दुसरा प्लॅन होता. तर मिस्टरांनी फणस आणला होता माझ्यासाठी, मला आवडतो म्हणून. मला माहीतच नव्हतं की मिस्टरांना पण माझ्या आवडीची काळजी आहे एवढी. म्हटलं 10 वर्षात प्रेम कुठे गेलं की काय आठवून. पण मिस्टरांनी कुडाळला कामाला गेलं, तिथून फणस आणला माझ्यासाठी. रसाळ 2 प्रकार असतात फणसामध्ये, रसाळ आणि कापा. तर रसाळचा फणस आणला. तर रात्री मला त्यांनीच सगळी मदत केली. कापून दिला, व्यवस्थित साफ करून दिले गरे. तर अख्खे गरे काढून दिले आणि त्यानंतर मी ते 9 वाजता काढायला बसली गरे. तर बघा वैतागली. मुलीने थोडे मदत केली, तिला जमेल तशी, पण तिला पण वैताग आला गरमीमुळे. मग ती उठून गेली. बाकीचे उरलेले गरे मीच साफ केलेत. तर तसे मोठे गरे होते, त्यामुळे अख्खे गरे भाजी पूर्ण अशी फेटणार नाही म्हणून मी ते अख्खे गरे सोलून त्यातली आठिळा त्यातल्या काढून नंतर छोटे छोटे गरे करण्यात मला बरोबर अर्धा पाऊण तास गेला. तर एवढी गरमी चालू होती की वैताग आला. तुम्ही बघत असाल माझ्या खांद्यावर किंवा मांडीवर कपडा आहे, कारण मला गरमीचा कपडा हा लागतोच. मला वैताग येतो नाही तर हाताने घाम पुसायला. सो मी कपड्याने तो घाम पुसत असते. तर गरे छोटे छोटे करण्यात मला एवढा वेळ गेला की मलाच वैताग आला. पण मिस्टरांनी बऱ्यापैकी मला मदत केली की फणस सोलून दिला, त्यानंतर त्यातले गरे काढून दिले. तर बघा मी छोटे छोटे गरे करत आहे त्याचे. आणि बऱ्यापैकी मुलीने मोठे गरे टाकले, तर ते पण करण्यात मला उद्योग परत डबल झाला. तर त्यानंतर फणसाची भाजी मी एकदाच खाल्ली की मी वर्षभर जास्त काही बघत नाही. एकदाच मी मन भरून खाते. मला असं रोज रोज पाहिजे किंवा कोणी दिली तर त्याच्यावर ताव मारला असं नाही. मी एकदाच करणार, पण मन भरून करणार. मी भरपूर भाजी केली आज आणि भरपूर मी ताव मारणार. ब्लॅक टी म्हणतात ती आणि फणसाची भाजी हे कोकणातील एक वेगळीच मजा आहे, ब्लॅक टी आणि फणसाची भाजी. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण ट्राय करू शकता. तर त्यानंतर बघा खूप वेळ लागला मला गरे सोडण्यात, एवढा की जरी मी फास्ट करत असेल तरी तो वेळ काही कमी होणार नाही. स्पीडमध्ये वाढवले तरी रेग्युलर स्पीड आहे तो काही कमी होत नाही. वैताग आला आहे मला पण गरे सोडून. पण काय नाही, भाजी अति सुंदर झाली. रात्री मी 10 वाजता शिट्ट्या लावल्या भाजीला, कारण सकाळी उठून परत ती गडबड होते, मुलांची गडबड. मुलीला पण सुट्टी पडली त्यामुळे त्यांच्या भोवतीच वेळ जातो. तर म्हटलं पटापट रात्रीच करून घेतली मी 10 वाजता. रात्री माझं म्हणजे काल गुरुवारी उपवास होता, त्यामुळे दुपारी तिकडे गृहप्रवेशाला गेल्यामुळे जेवण तिकडेच झालं होतं. त्यामुळे रात्री काही भाजी भाकरीच केली मिस्टरांना आणि स्वीटकॉर्न आणले होते, ते मी बॉईल केले. तर ते मी रात्री भूक लागली म्हणून म्हटलं ते खाल्लं आणि चहाची तलब आली तर चहा पण पिला. घरी काय सोलून संपतच नाही आहे. एवढा वैताग आला की काय करू. तर आता
बऱ्याप्रकारे गरे माझे सोलून झालेले आहेत आणि हे कचरा आहे तो करायचा आहे बघा. बऱ्यापैकी मी गरे बारीक केले, त्यामुळे रात्री मला भाजी फेटायला आमच्या इकडे एखाद्या काठीने किंवा लाटण्याने ती फेटतात, त्यामुळे ती घट्टसर होते. त्यानंतर आठेळ्या बघा काढल्यात मी गऱ्यातील, त्या पण थोड्या मी सोलल्या आणि थोड्या आमटीसाठी ठेवल्यात. इकडे कोकणात सुकून वगैरे ठेवतात, हा कचरा सगळा तो पण मी साफ केला आहे. आणि त्यानंतर भाजी रेडी झालेली आहे माझी. तर बघा, एका मोठ्या शिट्टीत माझी भाजी रेडी झाली आहे. तर जरा फक्त तळालात पाणी घातलं आहे, कारण त्यातल्या आठेळ्या होत्या शिजायला पाहिजे म्हणून. तर व्यवस्थित एका शिट्टीमध्ये व्यवस्थित अशी भाजी शिजून आली आहे मस्तपैकी. तर तुम्हाला आवडत असल्यास नक्की तुम्ही ट्राय करा. रेसिपी सोपी आहे. जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण हवी तर, आणि मी मिरची घातली, स्किप केली कारण बाळ खाणार नाही म्हणून. तर तुम्हाला व्लॉग आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.